वसुबारसे निमित्तानं पुण्यातील देवाची आळंदी सजली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गोमातेच्या प्रतिकृती लावून गाभारा सजवला गेलाय. दिवाळी अवघ्या 2 दिवसांवरती आली आहे, त्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. दादर मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. वर्ध्यामध्ये फराळ महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय. या महोत्सवामध्ये चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळे, अनारसे, शेव, बर्फी यासारखे अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवले गेलेत. वर्ध्यातल्या कलेक्टर ऑफिस जवळ असलेल्या हॉकर्स प्लाझा परिसरात हे स्टॉल्स आहेत. पुण्यात दिवाळी निमित्तानं फराळ बनवण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. सध्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात फराळ बनवण्याचं काम सुरू आहे. दिवाळीपूर्वी नागपूरकरांची बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. नागपूरची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सीताबर्डीमध्ये मुख्य रस्त्यावर हजारोंच्या संख्येनं लोक खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे. फटाके खरेदीसाठी नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावरही नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यामुळे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. दिवाळीनिमित्त अमरावतीतल्या बालसुधार गृहातील मुलींनी विविध आकर्षक कलाकृती साकारल्यात. या कलाकृतींचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलंय. बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. दीपावलीच्या निमित्तानं मनमाडच्या बाजारपेठांमध्ये मोठी लगबग सुरू आहे. मनमाडमध्ये बत्ताशे मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. त्यामुळे सध्या पूजेसाठी लागणारे बत्ताशे तयार करणाऱ्या कामगारांची धावपळ सुरू आहे. दिवाळीच्या निमित्तानं एबीपी माझाच्या पहिल्या अंकाचं दिवाळी अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी हा अंक मुख्यमंत्र्यांना भेट दिला. दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी रामनगरी म्हणजेच अयोध्या सज्ज झाली आहे. अयोध्येमध्ये 9 लाख दिव्यांसह भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दीपोत्सवाची तयारी पूर्ण झालेली असून तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले. दिवाळीच्या सुरुवातीलाच हरियाणा सरकारनं दिल्लीजवळच्या 14 जिल्ह्यांमध्ये फटाके विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरलेला होता. त्यामुळे यंदा हा निर्णय घेण्यात आलाय. लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळेल. राज्य सरकारनं लोकलची तिकीट विक्री बंद करून सर्वांना केवळ मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिलेले होते. पण आता तिकीट मिळणार असल्यामुळे अनेकांचा पूर्वीप्रमाणे प्रवास सुरू होऊ शकेल. मुंबईतील रेल्वे वाहतुकीच्या MUTP टप्पा 3 प्रकल्पासाठी राज्य सरकारनं 13 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे मुंबई महानगरातील 19 स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून जाईल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागण्याची कोणतीच चिन्ह नाही. सध्या नाशिकमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115 रुपयांवरती जाऊन पोहोचले, तर 1 लिटर डिझेलसाठी 105 रुपये मोजावे लागतात. कार्तिकी एकादशी यात्रेला मंदिर समितीनं हिरवा कंदील दिलाय. शासनाची मंजुरी मिळाली तर कार्तिकी यात्रेमध्ये वारकऱ्यांनाही सहभागी होता येईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक घेतली जाते. 29 नोव्हेंबरला मतदान होईल, तर त्याच दिवशी मतमोजणी पार पडेल. बुलढाण्यामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय. परीक्षेपूर्वी 1 तास आधी पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थी आणि MPSC समन्वयक समितीनं केला. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीत 2897 जणांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय झालाय. पोलीस भरतीमध्ये एकाच वेळी एका पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले जातात. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी हा निर्णय घेतला. प्रशासन हाताळणं मुख्यमंत्र्यांच्या हाताबाहेर गेलंय. आता त्यांनीच राजीनामा द्यावा असं ट्विट करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. तर आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर 5व्यांदा फुटला तरी सुद्धा सरकार गप्प का, हाही प्रश्न त्यांनी विचारला. केंद्रीय मंत्री नारायण राणे काल बुलढाण्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळांना अटक का केली आहे, ते काय तीर्थक्षेत्रेला गेले होते का, असा सवाल उपस्थित करत आजकाल छगन भुजबळ जास्त बोलू लागलेत असंही नारायण राणे म्हणाले. मुंबईला ड्रग्जचा विळखा कसा पडला हे एबीपी माझानं स्टिंग ऑपरेशन करून सर्वांसमोर आणलं होतं. त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः रस्त्यावरती उतरणार आहेत. मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवरती उतरून ड्रग्ज पेडलरचा पर्दाफाश करणार आहेत.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांची घरी जात भेट घेतली। यावेळी समीर वानखेडे यांनी आमच्या कुटुंबियांना दररोज मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा आरोप केला। एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांना आव्हान दिले। नवाब मलिकांनी मला दाऊद वानखेडे असं सिद्ध करून दाखवावं आणि तसं सिद्ध झालं तर मी पाकिस्तानला निघून जाईल असं आव्हान ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांना दिलंय। समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी काही गंभीर आरोप केले। काही दिवसांपूर्वी तिघांनी घराची रेकी केल्याचं क्रांती रेडकर म्हणाल्या। वानखेडे कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची भेट घेतली। यावेळी वानखेडेंविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप आठवलेंनी केला। बहुचर्चित ड्रग्ज पार्टी प्रकरणातील प्रमुख पंच असलेल्या किरण गोसावी विरोधात पुण्यामध्ये तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला। उल्हासनगरमध्ये अज्ञात टोळक्यानं धोबीघाट परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड केली। यात पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांचं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यातील लोहार इथे जीपला अपघात झाला। या अपघातात 16 जण गंभीर जखमी झाले। वसईच्या जुन्या अंबाडी पुलावर अनधिकृत प्रवेश करणाऱ्या एका टेम्पोचा अपघात झाला। हा पूल कमकुवत झाल्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी लोखंडी पोल लावले गेले। पोलीस असल्याचं भासवून लुटणाऱ्या टोळीला यवतमाळ पोलिसांनी अटक केली। या टोळीनं यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावमध्ये एका व्यक्तीची फसवणूक केली होती। ऐन दिवाळीच्या मोसमात जळगावात चोरट्यांचा सुळसुळाट आहे। जळगाव शहरातील एका सराफा दुकानातून चोरट्यांनी 5 लाखांचे दागिने लंपास केले। मुंबई बंगळुरू महामार्गावरती नरे भागातील सेल्फी पॉइंटजवळ अपघात घडला। एका ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या ट्रकनं समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक दिली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन केलं जात आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात येईल। इंधन दरवाढी विरोधात काल ठाण्यातील टेंभी नाक्यापासून तलावपाडीपर्यंत युवा सेनेच्या वतीनं आंदोलन झालं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेनं सायकल रॅली आंदोलन केलं। नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून निघालेल्या रॅलीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेले। पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात सीबीआयकडून संतोष जगताप नामक व्यक्तीला ठाण्यात अटक झाली आहे। बदली प्रकरणात मध्यस्थी करण्याचा आरोप संतोषवरती आहे। बीड जवळच्या नाळवंडी भागात जुन्या वादातनं 2 गट आपापसात भिडले। या घटनेमध्ये एका महिलेला बेदम मारहाण झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधल्या गलानीवाडीतील विहिरीमध्ये एक 1.5 वर्षाचं बिबट्याचं पिल्लू पडलं होतं। वन खात्यानं पिंजरा सोडून त्याला बाहेर काढलं। मुंबईतल्या थर्माकोल मुक्तीसाठी पालिकेच्या मच्छी बाजारात पर्यावरणपूरक प्लास्टिकचे मच्छी कंटेनर वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 6,39,032 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय। एकूण 239 कोटी 16 लाखांची रक्कम वितरित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संथ गतीनं सुरू असलेल्या लसीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे। पुढच्या आठवड्यात ते पंतप्रधानांशी चर्चाही करतील। राज्यात काल दिवसभरात 1,172 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 1,399 रुग्ण बरे होऊन घरी परतले। मुंबईत काल दिवसभरात 315 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 429 रुग्ण बरे होऊन घरी गेले। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती चेन्नईच्या कावेरी रुग्णालयाकडून दिली जाते। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं ओटीटी प्लॅटफॉर्मला रामराम ठोकायचा निर्णय घेतलाय। कोविड काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मच प्रेक्षकांचं मनोरंजनाचं साधन बनलंय। मात्र गेल्या काही काळापासून नवाजुद्दीननं ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटबाबत नाराजी व्यक्त केली आहे। दहशतवाद्यानंतर आता नक्षलवादाला लगाम लावण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत। नक्षलवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद केंद्र सरकार रोखणार आहे। T20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडनं टीम इंडियाला 8 विकेट्सनं लाजिरवाणी हार पत्करावी लागली। भारतानं दिलेल्या 111 धावांचं माफक आव्हान किवी फलंदाजांनी 15व्या षटकामध्येच पार केलं। भारताला 20 षटकात 7 बाद 110 धावांचीच मजल मारता आली। सूर्यकुमार यादवच्या जागी संधी मिळालेल्या ईशान किशनला सलामीला बढती मिळाली। त्यानंतर ठराविक अंतरानं भारतीय फलंदाज बाद होत गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।